राज्यात वाढणार पावसाचा जोर। पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट तर इतर ठिकाणीही पावसाचा येलो अलर्ट जारी। मुंबईमध्ये माहीम भागात टॅक्सीवर झाड कोसळलं। झाड कोसळल्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी। विदर्भात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता। येणाऱ्या 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी येलो अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी। यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये रिपरिप पावसाची सुरुवात। यवतमाळ जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचीही शक्यता। भुसावळच्या अतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रात सध्या 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे चंद्रपुरातील अनेक रस्ते जलमय। पठाणपुरा, बिनवा गेट यासह जलनगर, भानापेठ आणि तुकुम यांसारख्या भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी। पावसामुळे सोलापूर धुळे महामार्गावर पाणीच पाणी। सोलापूर शहरातील ओढे नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे तुळजापूर नाक्यावर पाणी आलं। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या बारडोलोणी या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती। शाळेचं छत गळत असल्यामुळे शाळेबाहेर वर्ग भरवण्याची शिक्षकांवर नामुष्की। दुरुस्तीसाठी 4 लाख रुपयांचा निधी येऊन सुद्धा दुरुस्ती न झाल्याची शिक्षकांची माहिती। जळगावमधील जोंधळखेडा कुंड हे धरण पावसाभावी कोरडं तर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये हे धरण ओव्हरफ्लो झालं होतं। सोलापूरच्या पंढरपूरमध्ये कडधान्यांच्या पेरणीत वाढ तर खरीप हंगामामध्ये उडीद, तूर, मूग आणि कडधान्यासह सूर्यफूल, भुईमूग या तेलबियांची सुमारे 5000 एकरावर लागवड। जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या सावखेडामध्ये शेतकऱ्यानं मुगावर ट्रॅक्टर फिरवला। पावसाच्या दांडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गणपतीपुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। कपड्यांसंदर्भात नियम पाळण्याचंही आवाहन। महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनानं लावला बोर्ड। रोहित पवारांच्या नेतृत्वात भंडाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा। मोठ्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी। नितीन नार्वेकर परभणी मनपाचे नवीन आयुक्त। धैर्यशील जाधवांच्या बदलीनंतर नार्वेकरांची इथे नियुक्ती। भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची बदली तर त्यांच्या जागी नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची नियुक्ती। रत्नागिरीच्या मांदिवली गावाच्या सुपुत्र नकुल कारेकरची कौतुकास्पद कामगिरी। राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन या चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या वरकटणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार। पुण्याच्या दौंडमधील कुरकुंभा एमआयडीसीतील टायर कंपनीमध्ये विषारी धूर सोडण्यात येतोय। त्यामुळे नागरिकांना कॅन्सर आणि फुफ्फुसाचे आजार निर्माण होण्याचा धोका। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याचीही मागणी। वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीनं अंबाजोगाई तहसीलदार यांना निवेदन तर सरकारी गायरान जमिनीवरील पीक पेऱ्याच्या आणि एकीची नोंद घेण्याची निवेदनातनं मागणी। जळगावातील वरणगाव घनकचरा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तर शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास। तातडीनं यावर उपाययोजना करण्याचीही मागणी। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरुळ या गावाच्या तलाठी कार्यालयामध्येच छतगळती तर सर्व कागदपत्र प्लास्टिकनं झाकण्याची कार्यालयावर नामुष्की। 2 वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी निधी निघाला नसून सुद्धा गळती या ठिकाणी सुरूच। जळगावच्या पारोळा या ठिकाणी भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 4,78 लाखांचा नवीन विकास आराखडा। जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून या कामाची पाहणी। वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीनं अंबाजोगाई तहसीलदार यांना निवेदन। सरकारी गायरान जमिनीवरील पीक पेऱ्याच्या आणि एकीची नोंद घेण्याची निवेदनातनं मागणी। रत्नागिरीच्या मांदिवली गावचा सुपुत्र नकुल कारेकरची कौतुकास्पद कामगिरी। राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन या चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक। साताऱ्याच्या सावली गावामध्ये हरित क्रांतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची रॅली। गावालगतच्या डोंगरावर 1500 झाडं लावण्यात आली आहेत। नाशिकच्या येवला नगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा रॅली तर येवला शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या रॅलीमध्ये देशभक्तीच्या घोषणा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन। भव्य तिरंगा रॅलीला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषांनी सावंतवाडी दुमदुमली।
पिंपरी चिंचवडमधील अभिषेक इंटरनॅशनल कॉलेज तर्फे हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन 350 फूट लांबीचा हा तिरंगा आकर्षणाचा केंद्रबिंदू रॅलीमध्ये विद्यार्थी शिक्षक पोलीस कर्मचारी सहभागी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावेंच्या हस्ते आज ध्वजारोहण हर घर तिरंगा उपक्रमातून करण्यात आलं ध्वजारोहण पिंपरी चिंचवडमधील अभिषेक इंटरनॅशनल कॉलेज तर्फे हर घर तिरंगा रॅली 350 फूट लांबीचा तिरंगा आकर्षणाचा केंद्रबिंदू या रॅलीमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पोलीस कर्मचारी सहभागी नागपूरच्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षण सेवा अधिकाऱ्यांचं आंदोलन स्थगित आजपासून सर्व शिक्षक सेवा अधिकारी कामावर परतणार मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांना अचलपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर पोलिसांच्या अंगावर वाहन नेल्याचा पटेल पिता पुत्रांवर आरोप होता कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर केल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पेढे विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत 4 दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनानं 400 किलोहून अधिकचे भेसळयुक्त पेढे जप्त केले होते पुणे हडपसरमध्ये जलसंपदा विभागाची जमीन ही खासगी बिल्डरला विकण्याचा प्रकार सुभाष सामूहिक सहकारी शेतकरी संघाकडून 30 एकर जमीन बिल्डर अविनाश भोसलेला देण्याचा ठराव जमिनीचा सध्याचा बाजारभाव हा 2000 कोटी घोटाळ्यासंदर्भात स्थानिकांची कोर्टात धाव गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या गणेश शाळेमध्ये आता मूर्त्यांना रंग देण्याचं काम अंतिम टप्प्यात मूर्तिकार उदय मद्रास यांच्या गणेश शाळेमध्ये अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरच्या वीरगावमधील शिवारात बिबट्याचं दर्शन मादी बिबट्या पिल्लांसह दिसल्यामुळे या ठिकाणी परिसरात सध्या भीतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून आरोपींची टक्कल करत धिंड जेलमधून सुटल्यानंतर 2 ते 3 मुलींना गोळी मारण्याची त्यांनी धमकी दिली होती कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरामध्ये चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल तब्बल 1100 विद्यार्थ्यांची चिखलातनं पायपीट पालक विद्यार्थी मनसे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर नाशिकच्या मालेगावजवळ मुंबई आग्रा महामार्गावर बसचा अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली बसमधील 28 प्रवासी किरकोळ जखमी नंदुरबार शहरामध्ये लावण्यात आलेले वाहतूक सिग्नल्स हे 15 ऑगस्ट पासून सुरू होणार वाहतूक सिग्नल कळत नाही तोपर्यंत वाहनधारकांना कुठलाही भूदंड बसणार नाही भिवंडीतील प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडींची हत्या तर कपिल पाटलांनी घेतली तांगडी कुटुंबियांची भेट कपिल पाटलांकडून या ठिकाणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ऐरोलीमधील मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या आरोपीला रबाळे पोलिसांकडून अटक सदर आरोपीकडून 3 गुन्हेही उघडकीस पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ गॅस एजन्सीचं शटर तोडून 15,000 रुपये लंपास चंद्रपूर शहरामध्ये एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी फिरणाऱ्याला आता बेड्या तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई कल्याणमधील बालाजी डोसा सेंटरमध्ये इडलीत चक्क अळी आढळली तक्रार केल्यानंतर दुकानदारानं माफी मागण्याऐवजी धमकी दिली त्यानंतर पालिकेनं दुकानातील सामानही जप्त केलं